हॅलो, माझं नाव मी एक MBBS स्टुडंट आहे आणि मला काही वेळेपासून अंडाशयाजवळ हेवीनेस आणि थोडं पेन जाणवत होता। त्याच्यामुळे मला सायकलिंग करायला, स्कूटी चालवायला किंवा बाईक चालवायला प्रॉब्लेम होत होता आणि ते हेवीनेस दिवसेंदिवस वाढत होतं, पेनही वाढत होता। असे प्रॉब्लेम जाणवल्यामुळं मला कळत नव्हतं की काय करावं। पण ॲज अ मेडिकल स्टुडंट मी रिसर्च केलं तर मला कळालं की मला व्हेरिकोसिल नावाचा एक प्रॉब्लेम झालेला आहे, ज्यामध्ये आपल्या ज्या वेन्स असतात त्या डायलेट झालेल्या असतात टेस्टीस जवळच्या ॲबनॉर्मली। मग त्या शोधेनं मी मग ट्रीटमेंट शोधायला लागलो की याच्यावर बेस्ट ट्रीटमेंट म्हणून काय असेल। तर मी त्यानुसार एम्बोलायझेशन, लॅप्रोटॉमी, लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन आणि मायक्रोसर्जरी असे 3-4 प्रकारचे मला ट्रीटमेंट भेटले। पण मी गोल्ड स्टँडर्ड म्हणून शोधायला गेलो तर मला बेस्ट मायक्रोसर्जरी वाटली, कारण त्यामध्ये 2 सेंटीमीटर एवढं फक्त इन्सिजन घेतात आणि वेन्सला लायगेट करून कट करून व्हेरिसिलेक्टॉमी केल्या जाते। तर मी सर्च करू लागलो की मायक्रोसर्जरी कुठे कुठे होते महाराष्ट्रात स्पेशली। तर मग त्या शोधण्यात मी यूट्यूबवर पोचलो। तिथं शोधलं तर महाराष्ट्रामध्ये मला पुण्याचे डॉक्टर इरफान शेख यांचा एक व्हिडिओ भेटला। पेशंटचे रिव्ह्यू वगैरे मी सगळे चेक करून हिस्ट्री काढली। मला वाटलं की आता मायक्रोसर्जरीसाठी बेस्ट डॉक्टर इथंच आहे, कारण मुंबईला पण मायक्रोसर्जरीचे मला डॉक्टर्स भेटले नाही। दिल्लीला होते, चेन्नईला होते, पण जवळ होते म्हणून मी इथं प्रेफर केलं। डॉक्टर सरांची माहिती काढून मी मग काही दिवस सुट्टी काढून इथं आलो। इथं सरांची भेट घेतली। सरांशी ॲज अ मेडिकल स्टुडंट म्हणून मी ओपनली कन्वे करू शकलो, बोलू शकलो, काय प्रॉब्लेम होतो त्यांना बोलू शकलो। इथं त्यांची टीमने खूप कॉपरेट केलं। रिसेप्शनपासून ते फार्मसीपासून ते लॅब डायग्नोसिसपासून ते नर्सिंग स्टाफ या सगळ्यांनी खूप मदत केली। आणि ट्रीटमेंटमध्ये मला सरांनी जेव्हा ऑपरेशनमध्ये घेतले, सगळ्या टेस्ट वगैरे करून घेतल्या पहिले, त्यानंतर ॲनेस्थेशिया देऊन प्रॉपरली ज्या कन्सेंटने मला सांगितलं गेले होतं ट्रीटमेंटचे प्रोसिजर वगैरे, त्यानुसार ट्रीटमेंट वगैरे केल्या गेली। आणि आज डिस्चार्जचा दिवस आहे। 1 दिवसानंतर डिस्चार्ज झालो। कॉम्प्लिकेशन्समध्ये नाकेबरोबर म्हणू शकतो आपण की थोडंफार पेन होतो ऑपरेशन नंतर, पण ते रिलॅक्स होऊन जातं, जास्त काही नाही। 2 सेंटीमीटरचा इन्सिजन असल्यामुळे फक्त 2 टाके लागले आणि 1 दिवसानंतरच डिस्चार्ज मिळतोय। तर सरांचे मी आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद देतो सरांना आणि त्यांच्या सगळ्या टीमला, सगळ्या स्टाफला, की त्यांनी खूप मदत केली। बस, धन्यवाद।